भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीन सहाय्यक सुशांत भिशे यांच्या पत्नी तनिषा भिसे या प्रसूती वेदनेने व्याकुळ असताना प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी गेल्या, मात्र रुग्णालय प्रशासनाने 10 लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची मागणी केली। तनिषा भिशे यांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांनी आम्ही 2.5 लाख रुपये आता भरतो आणि उर्वरित पैसे लगेच भरले जातील असे सांगितले, मात्र प्रशासन ऐकायला तयार नव्हतं। काही वेळानंतर पती सुशांत भिशे हे आमदार अमित गोरखे यांचे स्वयंसहाय्यक असल्याने त्यांनी मंत्रालयातून संबंधित रुग्णालय प्रशासनाला फोन केला, मात्र तरीही मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन हालायला तयार नव्हते। अशा परिस्थितीत तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले होते। त्यातच त्यांनी 2 जुळ्या बाळांना जन्म दिला, मात्र त्यांचा करुण अंत झाला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने कदाचित थोडासा मानवी दृष्टिकोन दाखवला असता तर आज तनिषा भिशे आपल्या जुळ्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात राहिल्या असत्या। सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे जगणे किड्यामुंग्यापेक्षाही बेहतर होईल। या घडलेल्या दुःखद घटनेमुळे संपूर्ण राज्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे।